मुलांनो, माझी एक विनंती आहे, जरा लहानपण आठवा आपलं, कधीतरी आठवा. कोणी जर शाळेत जाताना एक चॉकलेट दिलं असेल तर ते चॉकलेट आपण एकट्याने कधी खाल्लं नाही. घरी गेलो असेल, त्याचे 2 तुकडे केले असेल, मोठा तुकडा भावाला आणि छोटा तुकडा आपल्याला. एक चॉकलेटचे 2 तुकडे करून खाणाऱ्या बहिणी आज बहिणी भावाचं नाव घेत नाहीत महाराज. आणि तुम्हाला काय कीर्तन सांगायचं. गजर माऊलीचा गजर. काय सांगू देवा, तुकोबाची ख्याती तेने लाजविले वैकुंठासी. वैकुंठाला लाजवेल अशी तुकोबारांची माझी ख्याती होती. काय गोड प्रमाण दिलं हो महाराज, किती गोड. आणि विषयाला धरून दिलं. विशेष म्हणजे ऐका, कधी कधी काही प्रमाण देतात पण विषयाचा त्याचा काही संबंध राहत नाही. ऐका, काहींना कर्म आम्ही फक्त शब्द काढला की लगेच कर्म व प्रमाण देतात, पण विषय काय चाललाय काही कळत नाही. पण महाराजांनी अत्यंत छान आणि वेळेत प्रमाण दिलं. मला फार आवडलं महाराज. खरं सांगू का, मी अनेकदा सांगत असते, कीर्तनकारापेक्षा गायकाचा अभ्यास जास्त असला पाहिजे. 100%. हां, गायन करणं जोक नाही आहेत दादा. किती वेळेत प्रमाण दिलं आणि किती गोड, किती छान चाल लावली. ऐकावी वाटत होती की नाही. ऐका ना, तुम्ही कधी पार्लेजी बिस्किट खाल्लंय का हो? खाल्लं का हो माऊली, सांगा ना, खाल्लं का? हां, पार्लेजी बिस्किट खाण्याची एक पद्धत आहे बरं का महाराजी. काय पद्धत आहे ऐका ना. समजा पार्लेजी बिस्किट जर खायचं असेल आणि चहात बुडून खायचं असेल ना, तर ते कसं खावं कळालं पाहिजे. ऐका, म्हणजे काय, चहाचा कप घेतला, पार्लेजी बिस्किट घेतलं आणि चहात बुडवून खायचं आहे. पण ऐका ना, ते चहामध्ये किती सेकंद बुडवायचं आणि किती सेकंदात तोंडात टाकायचं हे ज्याला कळालं त्याचं पोट भरलं. कळतंय ना मला काय सांगायचंय. अर्थात बाबा, चहामध्ये जर बिस्किट जास्त वेळ बुडवून ठेवलं तर ते विरघळतं आणि लगेच तोंडात टाकलं तर ते कडक राहतं. म्हणून किती सेकंद बुडवायचं आणि किती सेकंदात तोंडात टाकायचं हे ज्याला कळालं त्याचं पोट भरलं. मला तुम्हाला तेच सांगायचंय. विषयाला धरून प्रमाण आलं की किती टपकन उचलायचं आणि किती गोड चाल लावायची हे ज्याला कळालं त्याने परमार्थात उच्चांक गाठला. मला तुम्हाला तेच सांगायचं. माझे तुकोबार आहे, सांगून होणार नाही. अधिकारी तुकोबार आहेत महाराज, खूप मोठे अधिकारी तुकोबार आहे आणि त्यांचा आजचा अभंग आहे. फार गोड अभंग आहेत बरं का. या अभंगामध्ये तुकोबार आहे देव आणि भक्ताचा संबंध सांगतात. पण ऐका ना, आजचा अभंग कळण्याकरता जगाला 3 गोष्टी कळाल्या पाहिजे. जगाला 3 गोष्टीचं ज्ञान पाहिजे. जगाला 3 गोष्टी कळत नाही हे जगताचं सर्वात मोठं दुर्भाग्य आहे. पहिली गोष्ट, जगाला शास्त्राचा वाद कळाला पाहिजे. दुसरी गोष्ट, जगाला गुरु शिष्याचा संवाद कळाला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, जगाला देवभक्ताचा संबंध कळाला पाहिजे. ऐका, पहिली गोष्ट, जगाला शास्त्राचा वाद कळणं अत्यंत महत्वाचं आहे. शास्त्राचा वाद नाही कळाला देव कळणार नाही. गुरु शिष्याचा संवाद नाही कळाला देव कळणार नाही. ऐका, शास्त्राचा वाद कळणं अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. पण ऐका ना, आपली इथून सुरुवात आहे. आपले शास्त्रच किती हेच आपल्याला माहीत नाही. आपले शास्त्र आपल्याला माहीत नाही, आपले पुराण आपल्याला माहीत नाही, आपली गाथा आपल्याला माहीत नाही, आपली गीता आपल्याला माहीत नाही. आपण फक्त ओरडतोय, गीता से क्या नाता है, गीता हमारी माता है. गीता जर आपली आई आहे तर आपल्या आईची किंमत आपल्याला नसावं का महाराज? खरं सांगा मला. आपली आई आहे गीता, मग आपल्या घरात आपल्या गीतेची किंमत आपल्याला कळायला पाहिजे की नाही? पण तरी सुद्धा मी इथे उभं राहून सांगते, कितीतरी लोकांच्या घरामध्ये गीता नसणार महाराज. कितीतरी लोकांच्या घरात गीता नसणार. जा जरा मुस्लिम धर्माकडे पहा, केवढा आदर आहेत महाराज. तो प्रत्येक माणूस कुराण आणि शरीफाचा अभ्यास केल्याशिवाय राहत नाही. दर शुक्रवारी नमाज पठण करायला जातो महाराज. त्याच्या कुराणाविषयी, त्याच्या शरीफाविषयी त्याला अभिमान आहे. मग मुस्लिमांना जर त्यांच्या धर्मग्रंथाविषयी जर अभिमान आहे तर तुम्हा आम्हा हिंदूंना आपल्या गीतेबद्दल अभिमान असायला पाहिजे की नसायला पाहिजे? असायला पाहिजे की नसायला पाहिजे? असायला पाहिजे. पण आपली गीता आपल्या घरात नाही, आपली ज्ञानेश्वरी आपल्या घरात नाही, आपले मायबाप आपल्या घरात नाही, आपली गाय आपल्या गोठ्यात नाही. आणि कशाला म्हणायला पाहिजे आम्ही हिंदू आहोत? अरे स्वतःला हिंदू म्हणायचं असेल तर गोठ्यातली गाय, घरातली माय आणि देव घरातली ज्ञानेश्वरी गीता समजून घ्या, तर स्वतःला हिंदू म्हणा महाराज, तर स्वतःला हिंदू म्हणा. म्हणून आपले ग्रंथ, आपले उपनिषद आपल्याला माहीत असणं ही काळाची गरज आहे.
मग मला सांगा, आपले ग्रंथच आपल्याला माहित नाही तर शास्त्र काय माहित असणार आहे? किती शास्त्र आहे सांगा बरं. आपल्याला फक्त एवढं माहिती आहे, शाही शास्त्र पुराण, आपल्याला एवढंच माहिती आहे की नाही. किती शास्त्र आहे? 6 शास्त्र आहे. बरोबर आहे तुमचं, बोलत चला. तुम्ही बोलले की मला बरं वाटतो, पण तुम्ही एवढे डेंजर लोक आहेत, एवढे डेंजर आहेत, बरोबर जेवायच्या वेळेपर्यंत गर्दी करतात. आणि एक सांगू का, मला हीच गोष्ट पटत नाही दादा, अजिबात नाही. काय गरज आहे मला एक सांगा ना, तुम्ही पार 8:30ला यायला सुरुवात करतात, त्याला काय अर्थ आहे? भोजन आपल्या घरी मिळत नाही का? पण भजन ऐकून ज्याने भोजन केलं त्याच्यात मोठा आनंद आहे दादा. आणि एक सांगते, आपल्या संप्रदायाच्या नियमाचं पालन आपण केलं पाहिजे दादा, आपण केलं पाहिजे. लक्षात ठेवा, कीर्तनकार येण्याच्या आत श्रोता हजर पाहिजे दादा, 100% हजर पाहिजे, तर अर्थ आहे. नाहीतर कीर्तनकार आधी येतो आणि नंतर श्रोते येतात. खरं सांगा, गावात एखादा कार्यक्रम आहे, प्रमुख पाहुणा आधी येतो का लोक आधी येतात? लोक आधी येतात ना. मग इथं तुम्ही उलट का करतात बरं? मी आधी आले तर मला फक्त मोजून 100च जण दिसलेत बुवा, आता वाढतील जरा दमादमाने, पण ते आमच्या काय उपयोगाचे? त्याच्यात निम्मी गाडी निघून जातील, मग त्याला काय अर्थ आहे? सांगते ऐका, आपल्याला तिकडे जायचं नाही. कारण होतं काय माहिती का, ते आले म्हणजे उशिरा येणार, पुढाऱ्यासारखे बसणार, जागा करणार, इकडं सरक तिकडं सरक, त्याला काय अर्थ नाही. आले ना तुम्ही, उशिरा आलेत ना, गप्प बसा एका ठिकाणी. जर आपल्या संप्रदायाचं नियमाचं पालन करा. जाऊ द्या, कुठपर्यंत आलो होतो आपण? हा, महिला मंडळ बरोबर बोलतायत. कुठपर्यंत आलो होतो? किती शास्त्रे आपले? 6 शास्त्रे, अगदी बरोबर. कोणकोणते आहे? तुम्ही म्हणाल काय माहिती, आम्हाला एवढंच माहिती आहे, 6 शास्त्र आहे. कोणते कोणते आहे? सांख्यशास्त्र, योगशास्त्र, न्यायशास्त्र, वैशेषिक शास्त्र, पूर्वमीमांसा शास्त्र, उत्तर मीमांसा शास्त्र, हे 6 शास्त्र आहे. आपले शास्त्र आपल्याला माहीत पाहिजे, आपले वेद आपल्याला माहीत पाहिजे, आपले पुराण आपल्याला माहीत पाहिजे, तर शास्त्राचा वाद कळेल. ऐका, शास्त्राचा वाद मोठा वादाचा मुद्दा आहे. तसे वादाचे 2 प्रकार आहे बरं का, ऐकताय ना तुम्ही? वादाचे 2 प्रकार आहे. एक सामान्य वाद आहे आणि दुसरा शास्त्राचा वाद आहे. बरं, सामान्य वाद कशाला म्हणावं? वादे वादे वद्धते वैरमन्यू, ज्या वादातनं फक्त वैरत्व निर्माण होतं त्याला काय म्हणायचं? सामान्यवाद. सामान्यवाद कुणाकुणामध्ये चालला? जो भावाभावांमध्ये चालला त्याला सामान्यवाद म्हणा. जो जावा जावा, ज्याने नाव ठेवलं त्याच्या दररोज पाया पडावा. जावा जावा, कधीच नाही एकत्र यावा म्हणून जावा जावा. जावा जावांमध्ये चालतो त्याला सामान्यवाद म्हणतो. आणि खरं सांगू, महाराष्ट्राला काही कीड लागली कुणास ठाऊक महाराज, सध्या बुवा बुवांमध्ये सुद्धा चालू आहे. बुवा बुवांमध्ये सुद्धा चालू आहे. त्याला काय म्हणतात? सामान्यवाद. जिथं तुझं माझं आलं त्याला सामान्यवाद म्हणतात. हे तुझं ते माझं, जिथं तुझं माझं आलं त्याच्यातनं फक्त वैरत्व वाढतं महाराज. किती गोड भाऊ बहिणीचं नातं होतं, किती गोड भावा भावाचं नातं होतं महाराज. मोठ्या भावाचं ऐकल्याशिवाय लहान भाऊ निर्णय घेत नव्हता, इतकं गोड नातं होतं. 4-4, 5-5 भाऊ एकत्र राहत होते, मान सन्मान होता महाराज. आईबाप गेल्यानंतर मोठा भाऊ सर्वस्व होते भावांसाठी. आज भाऊ भावात राहिला नाही दादा. कितीतरी बहिणी भावाशी बोलत नाही, हे सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे. किती बहिणी अशा आहेत की भावाशी बोलत नाही. का बोलत नाही? भावाने वाटा दिला नाही. बहिणींनो, माझी एक विनंती आहे, जरा लहानपण आठवा आपलं, कधीतरी आठवा. कोणी जर शाळेत जाताना एक चॉकलेट दिलं असेल तर ते चॉकलेट आपण एकट्याने कधी खाल्लं नाही. घरी गेलो असेल त्याचे 2 तुकडे केले असेल, मोठा तुकडा भावाला आणि छोटा तुकडा आपल्याला, एक चॉकलेटचे 2 तुकडे करून खाणाऱ्या बहिणी आज बहिणी भावाचं नाव घेत नाहीत महाराज. आणि तुम्हाला काय कीर्तन सांगायचं? लक्षपूर्वक आहे का? काय कीर्तन सांगायचं? भाऊ बहिणीचं नातं कळायला नको? किती गोड नातं आहेत. आणि आज रोज कोर्टामध्ये भावा बहिणींचे भांडणं चाललेत दादा. नातच कळालं नाही तर शास्त्र काय कळणार आहे तुम्हाला? म्हणून जो सामान्य लोकांमध्ये चालतो त्याला सामान्यवाद म्हणतात. जिथे तुझं माझं आलं त्याला सामान्यवाद म्हणतात. मग शास्त्राचा वाद म्हणजे नेमकं काय? ऐका, शास्त्राचा वाद म्हणजे नेमकं काय? वादे वादे वद्धते शास्त्र बोधानं. महाराज म्हणतात, जो तत्वबोधापर्यंत जाऊन पोहोचतो त्याला शास्त्राचा वाद म्हणतात. करू आवडीने वाद करू
गजर